Hi friends, today we'll discuss a new point, that is the types of equipments in hospital pharmacy. In last video we have discussed about the equipments and personnel requirement in hospital pharmacy. Now we'll discuss in detail the types of equipments in hospital pharmacy. See the equipments required for pharmacy or hospital pharmacy. The list of the equipments required for pharmacy department should be prepared in consultation with other departments of hospital. हॉस्पिटलमध्ये अलग अलग प्रकारचे जे काय डिपार्टमेंट्स आहेत त्या डिपार्टमेंट्सशी काही कन्सल्टेशन करून एक लिस्ट तयार केली जाते इक्विपमेंट्सची फॉर द हॉस्पिटल फार्मसी. So the equipment should be selected in such a way that this will provide good service with minimum maintenance cost within the hospital's equipment budget. So the equipment should be selected in such a way that अशा पद्धतीने equipment select केले जातात. So this will provide the good service, जेणेकरून ते चांगल्या प्रकारची सर्विस देतील with minimum maintenance cost. कमी त्याच्यामध्ये मेंटेनन्स कॉस्ट लागेल विथ हॉस्पिटल्स इक्विपमेंट बजेट, म्हणजे हॉस्पिटलचं जे काय बजेट ठरलेलं आहे, जे हॉस्पिटलचं जे काय बजेट ठरलेलं आहे त्या बजेटच्या आतमध्येच हे इक्विपमेंट जे काय असली पाहिजे, कॉस्ट असली पाहिजे आणि मेंटेनन्स कॉस्ट व्यवस्थित असली पाहिजे. सो देर आर द टू टाइप्स ऑफ इक्विपमेंट्स. First is the fixed equipment, second is the movable equipments. So we will see the one by one the types of equipments. See first the fixed equipments. So fixed equipments, these are the equipments which requires the installation and are fixed to the building. Fixed equipments जे आहे त्यांना installationची गरज असते and fixed to the बिल्डिंगच्या दरम्यान किंवा कन्स्ट्रक्शनच्या दरम्यान यांची जी काय स्पेस आहे किंवा एरिया आहे तो काय केलेला असतो, फिक्स केलेला असतो. सो दीज आर द ॲटम्स विच आर इन्क्लुडेड इन अ कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट्स ऑफ अ बिल्डिंग. तर हे अशा पद्धतीचे ॲटम्स असतात, हे अशा पद्धतीचे इक्विपमेंट्स असतात जे कन्स्ट्रक्शन दरम्यान किंवा कन्स्ट्रक्शनचं जे काय कॉन्ट्रॅक्ट असतं बिल्डिंगचं त्यावेळेसच हे फिक्स केलेले असतात. त्यांची स्पेस त्या ठिकाणी काय केलेली असते, ठरवलेली असते. एक्झाम्पल कॅबिनेट्स, काउंटर्स, डम्प वेटर्स, इलिव्हेटर्स, सिंक्स, अशा पद्धतीने हे फिक्स्ड इक्विपमेंट्स त्यामध्ये यूज केले जातात. त्यानंतर आहे मूव्हेबल इक्विपमेंट्स. मूव्हेबल इक्विपमेंट्स म्हणजे जे इक्विपमेंट्स आपण काय करू शकतो, मूव्ह करू शकतो फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. So these are the equipments which can be moved and which are not meant to be permanently fixed to the building. म्हणजे अशा पद्धतीचे इक्विपमेंट्स त्याची मूव्हमेंट करता येते आणि हे जे काही इक्विपमेंट्स आहेत परमनंटली बिल्डिंगला फिक्स केलेले नसतात. सो दीज आर द लार्ज नंबर ऑफ ॲटम्स ऑफ फर्निचर. एक्झाम्पल बॅलन्सेस, डेस्क, मिक्सर्स, कार्ड्स म्हणजे काय, व्हेकल्स etc. So the United States Public Health Service equipment list. There is the list of equipments which are given by the United States. So this is according to the bed capacity. So all of you know there are the two types of dispensing. सर्वांना माहीत आहे दोन प्रकारचे डिस्पेन्सिंग आहे, एक इन पेशंट डिस्पेन्सिंग आहे, दुसरं आहे आउट पेशंट डिस्पेन्सिंग. तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला पाहिजे आहे इन पेशंट डिस्पेन्सिंग. इन पेशंट डिस्पेन्सिंगसाठी हे लिस्ट आहे, इक्विपमेंटची लिस्ट, आणि हे युनायटेड स्टेट्सने काय केलेले आहे, प्रोव्हाइड केलेले आहे. सी फॉर इन पेशंट डिस्पेन्सिंग फिक्स्ड इक्विपमेंट्स. तर फिक्स्ड इक्विपमेंट्सचे अलग अलग याच्यामध्ये नावं आहेत. फॉर एक्झाम्पल कॅबिनेट्स, दॅट इज वॉल माउंटेड. नंतर काउंटर प्रिस्क्रिप्शन इज देअर. त्यानंतर डम्प वेटर इज देअर. आता इकडे आणखी काही जे काही कॉलम दिले त्याच्यामध्ये सजेस्टेड क्वांटिटी फॉर 100 बेड्स.
100 बेडसाठी सजेस्टेड क्वांटिटी काय आहे. त्यानंतर 300 बेडसाठी सजेस्टेड क्वांटिटी काय आहे. त्यानंतर 500 बेडसाठी सजेस्टेड क्वांटिटी काय आहे, म्हणजे नंबर ऑफ इक्विपमेंट्स. तर काउंटर प्रिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये. त्याची जी काही क्वांटिटी आहे 1 बाय 1 याच्यामध्ये दिलेलं आहे. 100 बेडसाठी 1 आहे, 300 बेडसाठी 3 आहे आणि 500 बेडसाठी 6 आहे. आणि वरचा जो काय पॉईंट आहे तो कॅबिनेट किंवा वॉल माउंटेड ते या ठिकाणी सजेस्ट केलेलं नाही आहे. त्यानंतर डम्प वेटर सजेस्टेड क्वांटिटी आहे 1 100 बेडसाठी, 300 बेड हॉस्पिटलसाठी 1 आहे, 500 बेड हॉस्पिटलसाठी 1 आहे. ओके. नेक्स्ट, यामध्ये राहिलेले जे काही फिक्स्ड इक्विपमेंट्स आहेत त्यासाठी हे इक्विपमेंट लिस्ट आहे. सी द न्यूमॅटिक ट्यूब स्टेशन. न्यूमॅटिक ट्यूब स्टेशन. न्यूमॅटिक ट्यूब स्टेशन म्हणजे हॉस्पिटलमध्ये एक ट्यूब सिस्टम असते. त्या ट्यूब सिस्टममधून किंवा स्टेशन असते त्या सिस्टममधून काय केलं जातं, ब्लड सॅम्पल किंवा मेडिसिन किंवा युरिन सॅम्पल वगैरे वगैरे काय केलं जातं, ट्रान्सपोर्ट केलं जातं टू अवॉइड द टाईम. Okay, so this is about the pneumatic tube station. So suggested quantity for 100 bed capacity 0, then suggested quantity for 300 bed capacity 1. शक्यतो ज्या ठिकाणी बेडची कॅपॅसिटी जास्त आहे किंवा 200पेक्षा जास्त बेड आहे त्या ठिकाणी हे वापरलं जातं. सो फॉर 300 बेड 1, फॉर 500 बेड कॅपॅसिटी ऑल्सो 1. त्यानंतर शेल्फ ॲडजस्टेबल 12 इंच, 12 इंचाचं या ठिकाणी काय ॲडजस्टेबल शेल्फ आहे. तर सजेस्टेड क्वांटिटी फॉर 100 बेड कॅपॅसिटी इज 1. देन सजेस्टेड क्वांटिटी फॉर 300 बेड 2 आहे. देन 500 बेड कॅपॅसिटीसाठी सजेस्टेड क्वांटिटी 3 आहे. त्यानंतर लेज फिक्स्ड. लेज फिक्स्ड म्हणजे काय, अशा पद्धतीचं शेल्फ जे काय करू शकतो आपण स्टिक करू शकतो, चिकटवू शकतो. लेज फिक्स्ड. सो 100 बेड कॅपॅसिटीसाठी सजेस्टेड क्वांटिटी 0 म्हणजे काहीच नाही. त्यानंतर 300 बेड कॅपॅसिटी सजेस्टेड क्वांटिटी आहे 1. नंतर 500 बेड कॅपॅसिटी सजेस्टेड क्वांटिटी आहे 1. ओके. नेक्स्ट, मुव्हेबल इक्विपमेंट्स. आता आपल्याला पाहायचं आहे मुव्हेबल इक्विपमेंट्स. आपण याआधीच ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की 2 प्रकारचे इक्विपमेंट असतात. एक फिक्स्ड इक्विपमेंट्स, दुसरं असतं मुव्हेबल इक्विपमेंट्स. तर फिक्स्ड इक्विपमेंट्स आपण ह्याच्यामध्ये पाहिलेलं आहे इनपेशंट डिस्पेन्सिंगसाठी. ओके. सी इनपेशंट डिस्पेन्सिंग, फिक्स्ड इक्विपमेंट्स आणि त्यानंतर आपण पाहिलं फिक्स्ड इक्विपमेंटसाठी. ओके. इनपेशंट डिस्पेन्सिंग म्हणजे IPDसाठी. ओके. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचे मुव्हेबल इक्विपमेंट्स. नंबर ऑफ द इक्विपमेंट्स. सी मुव्हेबल इक्विपमेंट्स. आता याच्यामध्ये अलग अलग मुव्हेबल इक्विपमेंट्स आहेत. पहिला आहे कॅबिनेट फिलिंग 5 ड्रॉवर. त्यानंतर कार्ड डिलिव्हरी लार्ज. देन रेफ्रिजरेटर, 3 प्रकारचे रेफ्रिजरेटर आहेत. बायोलॉजिकल टाईप विथ फ्रीजर. देन पास थ्रू कॅफ्टेरिया टाईप फॉर IV सोल्युशन्स. देन ओपन फ्रंट रेफ्रिजरेटर. ओके. तर आपण पाहतो त्याच्यामध्ये मुव्हेबल इक्विपमेंट्स, त्यामध्ये रेफ्रिजरेटर आहेत. अलग अलग प्रकारचे रेफ्रिजरेटर्स असतात. बायोलॉजिकल टाईप फ्रीजर आहे. त्यानंतर पास थ्रू कॅफ्टेरिया टाईप फॉर IV सोल्युशन्स आहे. त्यानंतर ओपन फ्रंट रेफ्रिजरेटेड केस टाईप. तर बायोलॉजिकल टाईप फ्रीजर जे आहे 100 बेड कॅपॅसिटीसाठी 1 आहे, 1 संख्याची आवश्यकता आहे. त्यानंतर 300 बेडसाठी 0. त्यानंतर 500 बेडसाठी 0. सेकंड टाईप रेफ्रिजरेटर इज पास थ्रू कॅफ्टेरिया टाईप फॉर IV सोल्युशन्स. 100 बेडसाठी 0, 300 बेडसाठी 1 आणि 500 बेड कॅपॅसिटीसाठी 1 आहे. ओके. पास थ्रू कॅफ्टेरिया टाईप फॉर IV सोल्युशन म्हणजे एक प्रकारचं जसं कॅरिंग टेबल काम करणार आहे त्या पद्धतीने हे त्याचा रोल आहे. त्यानंतर आहे ओपन फ्रंट रेफ्रिजरेटेड
केस टाईप. ओपन, फ्रंट, रेफ्रिजरेटेड, केस टाईप हे तिसऱ्या प्रकारचं रेफ्रिजरेटर आहे. आणि हे मुव्हेबलमध्ये याचा समावेश होतो, मुव्हेबल इक्विपमेंट. सो 100 बेड कॅपॅसिटीसाठी 0, त्यानंतर 300 बेड कॅपॅसिटीसाठी 1 आणि 500 बेड कॅपॅसिटीसाठी एक संख्या आहे. नेक्स्ट, यानंतर याच्यामध्ये राहिलेले जे काय मुव्हेबल इक्विपमेंट्स आहेत ते आहेत टाईपरायटर्स, देन इलेक्ट्रिक नॉन मुव्हेबल कॅरेज. ओके, सो कॅरेज म्हणजे काय असणार आहे? स्मॉल व्हेकल. याच्यामध्ये 4 व्हील्स असतील, चाकं असतील आणि त्या चाकाद्वारे काय त्याचं मूवमेंट केली जाईल. सो सजेस्टेड क्वांटिटी फॉर 100 बेड 1, त्यानंतर सजेस्टेड क्वांटिटी फॉर 300 बेड कॅपॅसिटी 2, नंतर 500 बेड कॅपॅसिटीसाठी 4 एवढी संख्या त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर स्टूल, ऑपरेटर्स, ॲडजस्टेबल. तर हे जे काय मुव्हेबल इक्विपमेंट आहे, द सजेस्टेड क्वांटिटी फॉर 100 बेड कॅपॅसिटी 1 आहे. त्यानंतर सजेस्टेड क्वांटिटी फॉर 300 बेडसाठी 2 आहे. त्यानंतर सजेस्टेड क्वांटिटी फॉर 500 बेड कॅपॅसिटी 4 आहे. अशा पद्धतीने याची संख्या आहे 1, 2 आणि 4, म्हणजे 100 बेड, 300 बेड आणि 500 बेडसाठी. नेक्स्ट, तर यामध्ये आपल्याला पाहायचं आहे फॉर आउट पेशंट डिस्पेन्सिंग फिक्स्ड इक्विपमेंट्स. जसं इन पेशंट डिस्पेन्सिंगसाठी आपण फिक्स्ड इक्विपमेंट्स पाहिले आणि मुव्हेबल इक्विपमेंट्स पाहिले, त्याच पद्धतीने आपल्याला आता पाहायचं आहे OPDसाठी किंवा आउट पेशंट डिस्पेन्सिंगसाठी कोणत्या प्रकारचे फिक्स्ड इक्विपमेंट्स वापरले जातात आणि त्यानंतर कोणत्या प्रकारचे मुव्हेबल इक्विपमेंट्स वापरले जातात आणि त्यांची संख्या ॲज पर द बेड कॅपॅसिटी किंवा बेड साईज. सी द आउट पेशंट डिस्पेन्सिंग फॉर फिक्स्ड इक्विपमेंट. फिक्स्ड इक्विपमेंट म्हणजे ज्याची मुवमेंट करता येत नाही, फिक्स कंडिशनमध्ये असतात. पहिला आहे कॅबिनेट वॉल माउंटेड. तर 100 बेड कॅपॅसिटीसाठी काहीच नाही आहे त्या ठिकाणी. नंतर सजेस्टेड क्वांटिटी फॉर 300 बेड 1, आणि सजेस्टेड क्वांटिटी फॉर 500 बेड या ठिकाणी काही सजेशन दिलेलं नाही आहे. सो कॅबिनेट वॉल माउंटेड म्हणजे कन्स्ट्रक्शन दरम्यानच काय केलं जातं, त्या पद्धतीने कपबोर्डसारखं किंवा कॅबिनेटसारखा त्या ठिकाणी शेप त्या ठिकाणी तयार केला जातो ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन. त्यानंतर कॅबिनेट विथ सिंक, ड्रेन बोर्ड, फाईल ड्रॉवर. कॅबिनेट विथ सिंकसाठी सजेस्टेड क्वांटिटी आहे फॉर 100 बेड्स, या ठिकाणी काही सजेशन नाही. सजेस्टेड क्वांटिटी फॉर 300 बेड 1, 500साठी नो सजेशन. सो कॅबिनेट विथ सिंक, कॅबिनेट सिंक विथ म्हणजे काय, सिंकचा अर्थ असतो बेसिन. तर या ठिकाणी काय अशा पद्धतीचं कपबोर्ड आहे किंवा कॅबिनेट आहे, त्या ठिकाणी असे खोलगट काय असेल भाग असेल. सो दॅट इज द कॅबिनेट विथ सिंक. त्यानंतर ड्रेन बोर्ड. ड्रेन बोर्ड जो आहे, ड्रेन बोर्ड म्हणजे काय, दॅट इज द प्लेस नेक्स्ट टू द सिंक, नेक्स्ट टू द सिंक. तर हे त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर फाईल ड्रॉवर आहे, म्हणजे असं ड्रॉवर ज्याच्यामध्ये काय फाईल्स प्लेस केले जातील. सो सजेस्टेड क्वांटिटी आपण यामध्ये ऑलरेडी पाहिले. त्यानंतर काउंटर विथ फाईल ड्रॉवर, बीन्स अँड शेल्फ. सजेस्टेड क्वांटिटी फॉर 100 बेड्स 1 आहे. त्यानंतर सजेस्टेड क्वांटिटी फॉर 300 बेड्स 1 आहे. अँड 500 बेडसाठी या ठिकाणी काही सजेशन नाही. त्यानंतर डोअर फ्लेक्झिबल पुल डाऊन काउंटर विंडो. तर सजेस्टेड क्वांटिटी आहे 100 बेडसाठी 1. त्यानंतर सजेस्टेड क्वांटिटी फॉर 300 बेडसाठी 1 आहे. त्यानंतर 500 बेडसाठी काही सजेशन नाही आहे. नेक्स्ट आहे पॅनल्स ॲकॉस्टिकल. पॅनल्स ॲकॉस्टिकलसाठी सजेस्टेड बेड, सजेस्टेड क्वांटिटी फॉर 100 बेड नो सजेशन. त्यानंतर सजेस्टेड क्वांटिटी फॉर 300 बेड्स 1, देन सजेस्टेड क्वांटिटी फॉर 500 बेड्स नो सजेशन. ठीक आहे, म्हणजे फक्त 300 बेडसाठी या ठिकाणी एक क्वांटिटीची आवश्यकता आहे. पॅनल्स ॲकॉस्टिकल. पॅनल ॲकॉस्टिकल म्हणजे काय,
It is the panel which absorbs the sound, or it is the sound absorbent wood. यानंतर आहे ह्याच्यामध्ये शेल्विंग ॲडजस्टेबल वॉल माउंटेड 12 इंच. तर सजेस्टेड क्वांटिटी फॉर 100 बेडसाठी एक आहे. त्यानंतर 300 बेडसाठी काही सजेशन नाही. 500 बेडसाठी सुद्धा काही यामध्ये सजेशन नाही. नेक्स्ट, मुव्हेबल इक्विपमेंट्स फॉर आउट पेशंट डिस्पेन्सिंग. पहिल्या याच्यामध्ये कॅबिनेट, फिलिंग, रोटरी, मेकॅनिकल. Suggested quantity for 100 bed, no suggestion. Then suggested quantity for 300 beds, 1. Suggested quantity for 500 beds, no suggestion, म्हणजे कुठल्या प्रकारचं काही सजेशन नाही. नंतर चेअर्स फॉर वेटिंग एरिया. 300साठी या ठिकाणी फक्त काय आहे, 4 क्वांटिटीज आहेत चेअर्सच्या. त्यानंतर 100 आणि 500साठी या ठिकाणी काही सजेशन दिलेले नाहीत. नंतर फाईल, स्विंगिंग पॅनल, स्ट्रीप इन्सर्ट. अशा पद्धतीचे स्विंगिंग पॅनल असेल त्याच्यामध्ये काय स्ट्रीप आपण काय करू शकतो, इन्सर्ट करू शकतो, किंवा फाईल्ससुद्धा त्यामध्ये काय करू शकतो, इन्सर्ट करू शकतो. सो दॅट टाईप ऑफ मुव्हेबल इक्विपमेंट इज देअर. सो सजेस्टेड क्वांटिटीज फॉर 100 बेड इज 1. देन सजेस्टेड क्वांटिटी फॉर 300 बेड इज 1. म्हणजे 300 बेडसाठी एक संख्या आहे, 100 बेडसाठी एक संख्या आहे. त्यानंतर सजेस्टेड क्वांटिटी फॉर 500 बेड, नो सजेशन. ओके. नेक्स्ट आहे याच्यामध्ये रेफ्रिजरेटेड बायोलॉजिकल विथ फ्रीझर. तर यामध्ये फक्त 300 बेडसाठी एकच सजेशन दिलं आहे, किंवा एक क्वांटिटी दिलेली आहे. त्यानंतर 100साठी आणि 500 बेडसाठी देअर इज नो सजेशन. देन वेस्ट रिसेप्टॅकल. वेस्ट रिसेप्टॅकल म्हणजे काय, जसं वेस्ट बिन असतं त्या पद्धतीने हे कमर्शियल वेस्ट कंटेनर आहे. तर हे सुद्धा त्यामध्ये मुव्हेबल इक्विपमेंटमध्ये याचा समावेश होतो. सो 100 बेडसाठी याची संख्या 1 दिलेली आहे. त्यानंतर 300 बेडसाठी आणि 500 बेडसाठी कुठल्याही प्रकारची संख्या या ठिकाणी सजेस्ट केलेली नाही. ओके. तर अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये मुव्हेबल इक्विपमेंट्स डिस्कस केलेलं आहे. ओके. फिक्स्ड इक्विपमेंट्स आणि मुव्हेबल इक्विपमेंट्स दोन प्रकारचे इक्विपमेंट असतात, एक आउट पेशंटसाठी आणि इन पेशंटसाठी. सुरुवातीला आपण इन पेशंटसाठी पाहिलं, फिक्स्ड इक्विपमेंट असतात आणि मुव्हेबल इक्विपमेंट असतात. त्यानंतर आपण याच्यामध्ये डिस्कस केलं आउट पेशंट डिस्पेन्सिंगमध्ये. त्यामध्ये सुद्धा दोन प्रकारचे इक्विपमेंट्स आहेत, एक आहे फिक्स्ड इक्विपमेंट, दुसरा आहे मुव्हेबल इक्विपमेंट्स. ओके. धन्यवाद. थँक्यू.